लोअर फुलटॉस चेंडू सरळ बॅटने अगदी मुख्य व्यासपीठाच्या समोर 7 धावांसाठी फलंदाज नितीन यांच्या बॅट मधून ब्रँडेड षटकार. यस अगदी नवलाई स्पोर्ट्स सोनवडे मंगेश यांच्या बॅट मधून एक चांगला फटका आल्यानंतर रोहित पुनरागमन करतील का हे पाहायचं आहे. नितीन आणि मंगेश दोन सलामीचे फलंदाज नवलाई स्पोर्ट्स सोनवडे. ज्या प्रकारे आता मात्र पावसाचं आगमन झालंय आणि पावसाच्या आगमनानंतर खेळ कसा चालू होईल हे पाहायचंय. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, एक धाव मात्र या चेंडूवर प्राप्त होईल. अगदी नितीन 4 चेंडूमध्ये 8 धावांवर खेळत असताना मंगेश त्यांच्या साथीला 4 चेंडूंचा खेळ झालाय, 8 धावा धावफलकावर. अगदी नवलाई स्पोर्ट्स सोनवडे लोअर फुलटॉस चेंडू सरळ बॅटने अगदी जमिनीला समांतर फटका. क्षेत्ररक्षक वायडिश लॉंगॉनला तैनात होते. एक धाव मात्र या चेंडूवर प्राप्त होईल. खेळायचा होता परंतु पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये हे चित्र तुम्हाला पाहायला मिळतं. अगदी बॅट हातातून निसटली, कोणती धाव मात्र या चेंडूवर प्राप्त होणार नाहीये. येस अगदी बॅट निसटल्यानंतर मात्र फलंदाज देखील थोडेशा आपला हात पुसत असताना, कारण पावसाने हात ओला होतो आणि बॅटला ग्रेप करणं तितकंसं अवघड असतं. परंतु पहिल्या षटकाचे होते सांगता. पहिल्या षटकाची टीमची धावसंख्या 10 धावा. नवलाई स्पोर्ट्स सोनावडे राजू रोडे सरांचे सुपुत्र ईशान राजू रोडे यांचं मात्र अंडर 10 शाळेच्या संघामध्ये अगदी निवड झाली आहे. संपूर्ण पाटण तालुका क्रिकेट संघटनेच्या वतीने ईशान राजू रोडे यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि खूप सारे शुभेच्छा असतील. ओव्हरपिच प्रकारचा चेंडू इनसाइड आउट कव्हरच्या दिशेने अगदी फटका सजवलाय. एक धाव पूर्ण केल्या, दुहेरीचा प्रयत्न, दुसरी धाव घ्यायची होती परंतु अगदी आपल्या सहकार्याला थांबवलंय. एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. अगदी पाटण तालुक्यामध्ये जर पाहिलं तर क्रिकेटची परंपरा लाभली आहे आणि DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड संघाचे लेजंड क्रिकेटर राजू रोडे सरांचे पुत्र ईशान यांच्या अंडर 10 या शाळेच्या स्पर्धेमध्ये निवड झाली आहे. खरंच कौतुक करावं लागेल त्याचं देखील. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, बॅटच्या आतलीकडे एक धाव. येस एक धाव मात्र प्राप्त होईल.
थँक्यू सो मच डॉक्टर. बॅटच्या आतली कडा एस रक्षकाच्या अगदी डाव्या बाजूने चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये मार्गस्थ होतो. एक धाव. वेगवान प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला. पडल्यानंतर चेंडूने टेक ऑफ घेतलाय. एक धाव मात्र या चेंडूवर प्राप्त होणार नाहीये. चांगल्या प्रकारचा चेंडू. आता मात्र पाऊस पडल्यानंतर पहा खेळपट्टी ओली झाली आहे, आउटफील्ड ओली झाली आहे आणि आता फलंदाजी आणि गोलंदाजी करणं काहीसं कठीण असेल. चेंडू पडल्यानंतर अगदी वेगाने एस सी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडू. डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावर स्थिरावत असताना 14. चेंडू बॅटला लागल्यानंतर पायावर आदळतोय. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करतील. धावसंख्येमध्ये काहीही बदल होणार नाहीये. 2 षटका अखेर बिनगडी बाद 14. हलक्या हाताने ऑन साइडला दिशा दिली. चेंडूला मिड विकेट आहे तैनात. एक धाव पूर्ण केली जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव प्राप्त होईल. टीमची धावसंख्या धावफलकावर 15 धावा. यस पंचांचा इशारा. 2 धावा मात्र घोषांकित क्षेत्रामध्ये प्राप्त होतील. या 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 17 धावा. लोअल फुल टॉस. अगदी बॉटम हँडचा वापर केला परंतु एक धाव मात्र या फटक्यावर प्राप्त होईल. 2 धावा माफ करा. अगदी घोषांकित क्षेत्रामध्ये 2 धावा प्राप्त होत असताना टीमच्या टोटल मध्ये बदल केला जाईल. नवलाई स्पोर्ट्स सोनवडे 19 धावा. यस इथे मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. फलंदाज बाद. हरीश नवीन फलंदाज. पहिला चेंडू अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न परंतु अचूक टप्प्यावर. पहिला चेंडूवर गोल्डन डकचा शिकार. फलंदाज हरीश. बॅक टू द डगआउट.
सचिन पहिला चेंडू खोदून काढलाय. बॅकअप अगदी चांगला पाहायला मिळतो. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये केलं जाईल का? येस, एकेरीचं परावर्तन दुहेरीमध्ये केलं जात आहे. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावर 3 षटका अखेर 21 धावा, 22 धावांचं लक्ष विजयासाठी. टीम शिवगर्जना मिरासवाडी 22 रन्स टू विन. चेंडू काहीसा खाली राहिलाय आणि पावसाला देखील सुरुवात झाली आहे. म्हणजेच काय तर निर्धाव चेंडूचे होते सांगता. बुंदर टाकण्याचा प्रयत्न, मिड विकेट आहे अगदी चेंडू खाली. या चेंडूवर मात्र अवघी 1 धाव प्राप्त करायची होती परंतु मिळणार नाहीये कारण चांगलं क्षेत्ररक्षण. इथे मात्र पहा अगदी बुमराचं नाव काढलं. वाईट प्लस नो प्लस 1. Yes, white ball. व्हाईट बॉल. सलगचा दुसरा अवांतर चेंडू हाताळला जातोय. पंचांच्या माध्यमातून इशारा केला गेलाय.
चेंडू पडल्यानंतर अगदी हलकासा कट होतोय, सरळ जातोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावत असताना डॉट बॉल. सरळ अगदी ऑन साइडला फटका सजवलाय. चेंडू पकडला जाईल, एक टप्पा. चेंडूला फील्ड करतील, फेक करतील, तदभर मात्र एक धाव अर्जित केली गेली आहे. 5 धावा धाव फलकावर. ऑन साइडला चेंडू हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत चेंडू खाली. चांगल्या दर्जाचा झेल पकडला जातोय. पहिला धक्का टीम विरासवाडी फलंदाज बाद. येस, अगदी एक धाव मात्र या चेंडूवर प्राप्त होईल. पंचांचा इशारा. षटकाची सांगता होत असताना एका धावेने पहिल्या षटकाची अखेर. टीम मिरासवाडी 6 धावा. सचिन षटक क्रमांक 2. बॅक टू द बॉलर. धावची जी संधी असेल इथे मात्र अगदी चांगल्या कॉलिंग पाहायला मिळाला. योग्य क्षणाला मात्र आपल्या सहकार्याला कॉलिंग दिलाय. इथे मात्र चेंडू हातातून निसटलाय. डेड चेंडूचा इशारा केला जातोय पंचांच्या माध्यमातून. 7 धावा धाव फलकावर, एक गडी बाद. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना टीम फुलटॉस चेंडू सोडून दिलाय. अगदी नो चेंडूचा इशारा केला जातोय. येस, अगदी नो चेंडू हा जरूर होता, खेळायला पाहिजे होता. म्हणजेच काय तर तुम्हाला धावा जरूर प्राप्त झाल्या असत्या, अगदी कोणताही धोका उद्भवला नसता. कारण कमरेपेक्षा जास्त उंचीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. येस, अगदी चेंडू सोडून दिलाय डाऊन द लेग साइड. वेगवान हाताळण्याचा प्रयत्न. खरंच कौतुक करावं लागेल पंचांचं देखील. अगदी या रणरणत्या उन्हामध्ये मात्र पावसामध्ये मात्र पंच देखील आपली भूमिका पार पाडतायत. आणि पहा अगदी ज्या प्रकारे त्यांचं कमिटमेंट आहे पंचांचं आपल्या स्पर्धेसाठी, आपल्या गावच्या नावासाठी संपूर्ण स्पर्धा. बिगेट करण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी बॅटचा संपर्क होत नाहीये. बॅकफुटला जाऊन स्लॅश केलाय. एक धाव मात्र या चेंडूवर प्राप्त होईल. सिंगल ने टीमची धावसंख्या धाव फलकावर
दुहेरी अंकांमध्ये जाऊन पोहोचले. 10 धावा. कव्हरच्या दिशेने चेंडू हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक अगदी चेंडूचा पाठलाग करत असताना चेंडू सरळ सीमा रेषा पार. चौकार. चांगल्या टप्प्यावर चेंडू हाताळला जातोय. निर्धाव चेंडू. 14 धावा धावफलकावर. अगदी पावसाच्या सरी मात्र आल्यानंतर आता थोडंसं चित्र स्पष्ट होत आहे. 14 धावा 8 चेंडू मध्ये करायचे आहेत. 8 धावा. स्टेट ड्राईव्हचा फटका समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात केलाय. अगदी चुकी केली गेली आहे. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते. चेंडू सीमा पार. चौकार. समोरच्या दिशेने अगदी व्ही शेप मध्ये. सहा चेंडू 4ची आवश्यकता. एकोणीसावा धाव फलकावर. चला प्लीज थोडंसं फास्ट खेळा. वेगवान हाताळण्याचा प्रयत्न. दिशा मात्र इथे तपासली जाईल. एक धाव पूर्ण केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न झालाय. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल का? येस. दुहेरीचा प्रयत्न. 2+1 ते 3 धावा मात्र घेतल्यात आणि या विजयी मात्र प्राप्त केलाय टीम शिवगर्जना मिरासवाडी. अभिनंदन टीम शिवगर्जना मिरासवाडी. चला दोन्ही टीम टॉस साठी या.